नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आमच्या चॅनलवर, दॅट इज सॅम टू यू. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आम्ही रिव्ह्यू करणार आहोत बघतोस काय मुजराकर या मराठी चित्रपटाचं. तर सध्या हा चित्रपट खूप चर्चेमध्ये आहे, त्यामुळे आम्ही आज फर्स्ट डे फर्स्ट शो या चित्रपटाचा पाहिला आहे आणि हा रिव्ह्यू आम्ही तुमच्यासमोर सादर करतो आहे. तर सुरुवात मी यानेच करेल की मराठी माणसासाठी तर दिस इज अ मस्ट वॉच मूवी. मराठी माणसाने हा चित्रपट बघितला म्हणजे बघितलाच पाहिजे. तर रिव्ह्यूबाबत बोलायचं झालं तर सर्वप्रथम आपण बोलूयात ॲक्टिंगबाबत. ॲक्टिंगमध्ये जितेंद्र जोशीने हा चित्रपट खाल्ला आहे, मी सिरियसली म्हणतो आहे. कारण एक सच्चा शिवप्रेमी, एक भोळा भाबडा शिवप्रेमी त्याने इतका अप्रतिम सादर केला आहे की त्याच्या नजरेमध्येच ते जाणवतं. अक्षरशः डोळ्याने बोलला आहे जितू, ठीक आहे. तर बाकी जितूबरोबरच बाकी सगळ्यांनी खूप 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 छान ॲक्टिंग केली, ज्यांनी त्यांचं काम अगदी चोखपणे पार पाडलं आहे. तर ॲक्टिंगमध्ये तर मी म्हणेल 5 आउट ऑफ 5 स्टार द्यावेच लागतील या मूवीला. म्युझिकमध्ये बघायचं झालं तर 2 ते 3 गाणी अतिशय छान जमलेली आहेत, पण काही गाणी असं वाटतं की घुसवलेली आहेत. पण हा एक मनोरंजनाचा व्यवसाय आहे, एक व्यावसायिक चित्रपट आहे, त्यामुळे तिथं आपल्याला दुर्लक्ष केलं तरी चालून जातं. स्टोरी हा या चित्रपटाचा आत्मा आहे असं म्हणेल. अरे, या चित्रपटाचा सब्जेक्टच इतका भारी आहे की चित्रपट चालणार म्हणजे चालणारच. स्टोरी आणि सब्जेक्टच्या बाबतीत हा चित्रपट खूप खूप इन्स्पिरेशनल आहे. तरी मी म्हणेल की स्क्रिप्टमध्ये आणखी थोडाफार चित्रपट वरच्या लेवलवर जाऊ शकला असता जर स्क्रिप्टवर थोडंफार काम केलं असतं तर. आणखी एक जमेची बाजू या चित्रपटाची म्हणजे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी. जे किल्ल्याचे ड्रोन शॉट्स दाखवण्यात आलेले आहेत आणि लंडनमधले ही जे काही शॉट्स दाखवण्यात आलेले आहेत त्याने अंगावर काटा आल्या वाचून राहतच नाही. हा चित्रपट बघताना तुम्हाला तुमच्यातला जो शिवप्रेमी आहे तो वारंवार टाळ्या वाजण्यास भाग पाडतो म्हणजे पाडतोच. कारण जसं मी आधी बोललो की चित्रपटाचा विषयच इतका छान आहे. तुमच्या या चित्रपटाच्या प्रतिक्रिया ह्या गोष्टीवर अवलंबून असतील की तुम्ही एक शिवप्रेमी म्हणून हा पिक्चर बघताय की एक सामान्य प्रेक्षक म्हणून. हे ज्याचा त्याचा प्रश्न. पण मी तर हा चित्रपट एक शिवप्रेमी म्हणूनच पाहिला आहे, त्यामुळे मला हा चित्रपट खूप खूप आवडला. ह्या सगळ्यासाठी मी स्पेशल थँक्स म्हणेल हेमंत डोमे या नवख्या दिग्दर्शकाला, कारण त्याचा दिग्दर्शनामधला हा डेब्यू म्हणता येईल. त्याने हा जो सब्जेक्ट निवडला आहे त्यासाठी हॅट्स ऑफ. खरंच खूप चांगला सब्जेक्ट त्याने निवडला आणि चित्रपट देखील त्याने पूर्ण प्रामाणिकपणे बनवला आहे. यामध्ये त्याची जी भूमिका आहे ती सुद्धा खूप बघण्यासारखी आहे. पण मित्रांनो, इथं मला तुम्हाला एक सांगायचं आहे की हा चित्रपट जो आहे तो जास्त करून विनोदी ढंगाने जातो. म्हणजे हा एक कॉमेडी मूवी म्हणून सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकाल. कॉमेडी जे क्षण आहेत, जे विनोदी क्षण आहेत ते अगदी अप्रतिम असे जुळून आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी मी सांगेल की हा चित्रपट का बघावा. तर 2 गोष्टी यामध्ये जो मेसेज दिला आहे तो तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळेल. अतिशय छान असा मेसेज दिला आहे आणि आपल्या मनाला तो खूप भावेल हे दिग्दर्शकाने अगदी अचूक हेरलेला आहे. तर त्या मेसेजसाठी आणि तो जो अंगावर काटा येतो, प्रेक्षकांचा जो आवाज उठतो थिएटरमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय, त्या फिलिंगसाठी तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघा. ओके, जय भवानी, जय शिवराय.